नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे. त्यासाठी तांदूळ मी आंबेमोहर घेतलेले 1 किलो तांदूळ आहे. हे स्वच्छ धुवून घ्यायचे. हलक्याशा हाताने धुवायचे, जास्त नाही सोडायचे. आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत, त्यांच्यासाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया. हे 2 पाण्याने आता धुवून झालेले आणि हे आता धुतल्यानंतर चाळणीत निथळले ठेवायचे आणि सुती कपड्यावर फॅन खाली सुकत घालायचे. ते सुकवायला कमीत कमी 1 ते 1.5 तासात सुकतायत. वाटलंच आपण मिक्सरला पण बारीक करू शकतो किंवा गिरणी असेल तर गिरणीवर पण बारीक करू शकतो. ते जरा असे चाळणीत ठेवूया म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल. जाडसर सुती कपड्यावर सुकत घालायचे. कुणी आंबेमोहर पण घेतं, कुणी बासुमती घेतं. मी हा आंबेमोहर घेतलेला आहे. तांदूळ धुवून झालेत, निथळून झालेत. आता सुकायला टाकूया. आता हे मी धुवून घेतलेले स्वच्छ. आता एक फॅन खाली आपण सुकट टाकूया. 1-1.5 तासात ते सुकले जाते. आपण उकडीच्या मोदकचं सारण तयार करून घेऊया. 1-2 चमचे साजूक तूप टाकलेले. त्याच्यामध्ये आपलं खोबरं भाजून घ्यायचं. हे 2 नारळाचं खोबरं आहे. 2 वाट्या खोबरं झालेले आहे किसून. त्याला जरा परतून घ्यायचे. आता एक खोबरं आपलं भाजून झालेले, त्यातलं पाणी बरचसं कमी झालेले, आटलेले आहे. आता आपण याच्यामध्ये खोबरं आपलं आता भाजून झालेले. आता गूळ टाकूया. 1 वाटी गूळ आहे. 2 वाट्या खोबरं आहे, 1 वाटी गूळ आहे. गूळ पण मी खिसून घेतलेला आहे. हे छानसं आता परतून घ्यायचंय गूळ टाकल्यावर. हे सारण आपल्याला जास्त कडक होऊन द्यायचं नाही. अजून गुळाचं पाणी कमी झालेलं नाहीये.
मी रात्रीच आंबेमोहर तांदूळ 1 किलो तांदूळ धुवून सुकवून सकाळी माझी घरचीच गिरणी आहे त्याच्यात बारीक केलं. सारण आपलं आता तयार झालेलं आहे. किती छान कलर आलेला आहे सारणला. आता आपण त्याच्यामध्ये खसखस टाकूया. खसखस मी अगोदरच भाजून घेतलेली आहे. 2 चमचे खसखस आहे. पाक आपल्याला जास्त कडक होऊन द्यायचा नाहीये. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर ही विलायची पावडर केलेली 1 चमचा विलायची पावडर आहे. गॅस चालू असताना विलायची पावडर टाकायची नाही, त्याचा स्वाद सगळा जातो. आज आपल्याला उकडीचे मोदक करायचे. सारण तर आपण तयार करून ठेवलेले. आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी पाणी आहे, 1 चमचा तूप आहे, 2 चमचे दूध आहे, 1 चमचा साखर आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आता आपण पाणी उकळून घेऊया. आपण पाणी उकळून घेऊया. 1 वाटी पीठ आहे तर 1च वाटी पाणी घ्यायचंय आणि त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचे, 2 चमचे दूध आहे, चवीनुसार मीठ मी पिठामध्ये टाकणार आहे पीठ मिक्स करताना. आणि साखर 1 चमचा. हे आपल्याला उकळून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे, काही अवघड नाहीये. पाणी उकळून घेतलं की मग त्या पिठामध्ये टाकायचे पाणी आणि पीठ पटकन मिक्स करून घ्यायचे. अजून काय सांगायचं. गॅस बंद केलेला आहे, पाणी उकळलेलं आहे. आता पाण्यामध्ये आपण पिठामध्ये ते पाणी उकळलेलं टाकूया आणि हे आपल्याला 15 मिनिट असं झाकून ठेवायचे. छान उकडून पीठ निघतंय. ते आता पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. आता आपण 15 मिनिट असं झाकून ठेवूया. आपण झाकण काढून पाहूया. 15 मिनिटं झालेले आहे. पाणी आणि पीठ एकदम बरोबर झालेले आहे. जास्त पाणी लावण्याची अजिबात सुद्धा गरज नाहीये. एकदम छान झालेले आहे मऊ. त्याच्या लगेच
गोळ्या करून ठेवायच्या. त्याची गोळी कमीत कमी आपण लिंबू असतं तेवढीच करायची, जास्त मोठी नाही करायची, जास्त छोटी नाही करायची. आता एक चिकट झालेले आहे थोडंसं, त्यासाठी थोडा तुपाचा हात लावूया. एक चमचा तूप घेतलेलं आहे मी. गोळा तयार झालेला आहे. गोळा आपला तर छान तयार झालेला आहे. आपण गोळ्या करून घेऊया. गोळी याच्यातली कणकण लिंबा एवढी ठेवायची गोळी. गोळ्या आपण तयार करून घेतलेल्या. हे आपण वाटीला तूप लावून वाटीत टाकायचा गोळा. ती पारी बनवून घ्यायची, मध्ये जाडसर ठेवायची आहे. कडेने थोडी पातळ करायची. चमच्याने चाकूने काढून घ्यायची. तेवढं भरायचं आपल्या आवडीने. असं दाबून घ्यायचं. आणि हा वरचा भाग काढून टाकायचा. याला आपल्याला कळ्या पाहिजे असतं तर कळ्या पण आपण करू शकतो. आपलं सारण व्यवस्थित करून घ्यायचं. आपल्या चमच्याने कळ्या पाडायच्या. कळी समजा पाडायला अवघड वाटत असेल तर असे चमच्याने कळ्या पाडून घ्यायच्या. खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची. मोदकला कळी जोडण्याची. ते बघा पडल्या का कळ्या. मोदक आपले आता सगळे भरून झालेले. मी ह्या अशा पद्धतीने त्याला कळ्या पाडलेल्या आहेत. काही काहींना कळ्या पाडायचं पण अवघड जातं, पण ही पण सोपी पद्धत आहे. चमच्याने कळ्या पाडायच्या. आता मी पाणी उकळत ठेवून मोदक उकडायला ठेवूया. मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यावर मी चाळणी ठेवलेली आणि सुती कपडा ओला करून ठेवलेला आहे. कपड्या असं आपण चाळणी टाकलं तर खाली चिघडतात, फुटतात, म्हणून सुती कापड ओलं करून त्याच्यात टाकायचं. ते मी मोदक आता उकडत ठेवते.
काही केळीच्या पानावर पण लावतात, पण मी हे कपड्यावर लावलेले आहे. आता 15 मिनिटं उकडून द्यायचे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटांनी पाहूया. मोदक आपले उकडून झालेले, आपण काढून घेऊया. गॅस बंद केली. चमक आलेली आहे, म्हणजे आपले मोदक उकडून झालेले आहे. अजिबात तरी चिकटलेत का कपड्याला? ते लाडके गणपती बाप्पा 4 दिवसावर आलेले आहेत. तुम्ही पण त्यांच्या नैवेद्यासाठी असेच उकडीचे मोदक करून खा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक